हे ऑनलाईन मनी गेम्स कदाचित तुम्ही खेळत असाल, पण हे सर्व गेम्स दहशतवादाला आर्थिक मदत करतात असं तुम्हाला सांगण्यात आलं तर? हो, हे खरं आहे. पण ही मदत नेमकी होते कशी? सांगते. काही मिनिटांचा रोमांच, झटपट पैसे मिळवण्याचं स्वप्न आणि क्लिकमध्ये बदलणाऱ्या जुगाराची सवय. भारतामध्ये हा धोका थांबवण्यासाठी याच वर्षी भारतीय संसदेने ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन कायदा 2025 मंजूर केला. हा कायदा पैशांचा व्यवहार असणाऱ्या सर्व ऑनलाईन गेम्सवर पूर्णपणे बंदी आणतो. मात्र या कायद्याचा तीव्र विरोध करत काही मोठ्या ऑनलाईन गेमिंग कंपनीने न्यायालयात याचिका दाखल केली. पण या प्रकरणात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आता स्पष्टच सांगितले आहे, अनियंत्रित ऑनलाईन मनी गेमिंगचा उपयोग टेरर फायनान्सिंग आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी केला जात आहे. हा उद्योग आर्थिक फसवणूक, कर चुकवणूक आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करतो. त्याचबरोबर मोठे कलाकार आणि खेळाडू या गेमचा प्रचार करत असल्याने सध्या सुमारे 45 कोटी लोक या गेम्समुळे प्रभावित झाले आहेत. भारतीय नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. या गेम्सच्या व्यसनामुळे अनेक तरुण अत्यंत टोकाची पावले उचलत आहेत. आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार ऑनलाईन मनी गेम्सच्या आहारी जाऊन जानेवारी 2023 ते जुलै 2025 दरम्यान केवळ कर्नाटकात 32 तरुणांनी तर तेलंगणात गेल्या वर्षात 20 आणि तमिळनाडूमध्ये 30हून अधिक तरुणांनी आपले जीवन संपवले आहे. ही चिंताजनक परिस्थिती थांबवण्यासाठीच हा कायदा आणल्याचं केंद्र सरकारकडून म्हटलं जात आहे. मात्र आता काही लोकांना वाटतं की या कायद्यामुळे तरुणांचं ऑनलाईन मनी गेमचं व्यसन थांबेल, तर काही तज्ज्ञांच्या मते पूर्ण बंदी केल्याने लोक बेकायदेशीर ॲपकडे वळू शकतात. पण याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा.